जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर युवा सेना शहर उपअधिकारी सिद्धांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजी चौक येथील दगडी शाखेत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नामांकित 34 कंपन्या सहभागी झाल्या होत्या। यात शेकडो युवक युवतींना ऑन द स्पॉट जॉइनिंग लेटर कामावर रुजू करण्यात आले। सिद्धांत चव्हाण यांनी वाढदिवसानिमित्त वायफळ होणारा खर्च टाळून शहरातील गरजू विद्यार्थ्यांना कशा प्रकारे रोजगार उपलब्ध होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते। यावेळी काही तरुणांना ऑन द स्पॉट जॉइनिंग लेटर देऊन कामावर रुजू करण्यात आले। दरम्यान हा संपूर्ण कार्यक्रम शिवसेना उपशहर प्रमुख रमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुषमा घाग आणि त्यांच्या टीमने केलाय। नमस्कार, मी काजल दिलीप निर्भवणे। लीलाई ग्रुप ऑफ कंपनी आमच्या कंपनीचं नाव आहे। ॲडव्होकेट विशाल तायडे हे आमच्या कंपनीचे ओनर आहेत। तर रमेश चव्हाण सर ते आपले माजी नगरसेवक पण होते आणि आत्तासुद्धा शहर प्रमुख आहेत। आणि आज सिद्धांत सरांचा वाढदिवस आहे त्यांचे तर त्यांच्या मुलाचा वाढदिवस असल्यामुळे आपण इथे रोजगार मेळा आयोजित केला होता। त्यानंतर रोजगार मेळाव्याला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला, चांगला रिस्पॉन्स वगैरे भेटलेला आहे। आणि जसं सिद्धांत सर आणि लीलाई ग्रुप ऑफ कंपनी आम्ही मिळून पुढे कंटिन्यू काम करणार आहोत। जसं महिलांसाठी जे रोजगार वगैरे आहेत, त्यानंतर महिला सक्षमीकरण वगैरे या सगळ्या योजना आम्ही कंटिन्यू करणार आहोत। तर त्यांनीसुद्धा आम्हाला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे, त्यांनी आम्हाला कॉपरेट केलेला आहे आणि आमच्या कंपनीला तुमची गरज आहे, तुम्हालासुद्धा आमची गरज आहे। तर असंच मिळून आपण कंटिन्यू पुढे काम करू हीच अपेक्षा आहे। आणि थँक्यू सो मच प्रशांत पवार दादांसाठी, ते इथे नाही आहे सध्या, बट त्यांच्यामुळे हा रोजगार मेळावा खरं तर झालेला आहे। आणि थँक्यू आबा आणि सिद्धांत सर आणि महिला आघाडी सुषमाताई। युवा सेना दगडी शाखा, शिवसेना युवा सेना दगडी शाखेमध्ये आमचे उपशहर अध्यक्ष श्री सिद्धांतजी रमेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असा रोजगार मेळावा ठेवण्यात आला होता। त्यामध्ये शेकडो युवकांना आजची बेरोजगारी लक्षात घेता त्यांनी जो युवा सेनेचा जो भव्य असा रोजगार मेळावा आयोजित केला होता, त्यामध्ये शेकडो अशा युवकांनी सहभाग घेतला। त्यामध्ये शेकडो अशा युवकांना नवीन नोकरीची संधी मिळाली। त्याबद्दल सर्वांचे आणि आमचे ज्यांचं सहकार्य लाभलं असे लीलाई ग्रुप आणि आमच्या काजल मॅडम यांचे देखील मनपूर्वक आभार। आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे लाडके नगरसेवक श्री रमेशजी महादेव चव्हाण यांच्या सहकार्याने हा जो भव्य असा रोजगार मेळावा पार पडला, त्यांचे देखील युवा सेनेतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वांना जय महाराष्ट्र। शिवसेना दगडी शाखेच्या वतीने माननीय रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवा सेना उपशहर अधिकारी सिद्धांत रमेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही भव्य रोजगार मेळावा ठेवला आहे। त्या मेळाव्यामध्ये बऱ्याच जणांनी, नागरिकांनी, मुलामुलींनी भरपूर प्रतिसाद दिला, त्याचा लाभ घेतला आणि त्याच्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करते आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। जय महाराष्ट्र। शिवसेना संभाजी चौक दगडी शाखा यांच्या वतीने माजी उपमहापौर व विद्यमान शहर प्रमुख श्री रमेशजी चव्हाण साहेब यांचे चिरंजीव सिद्धांत चव्हाण यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। या वाढदिवसानिमित्त संभाजी चौक दगडी शाखेतर्फे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जय महाराष्ट्र मित्रमंडळ, शिवसेना महिला आघाडी आणि समस्त शिवसैनिकांच्या वतीने या कार्यक्रमासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला। भरपूर महिला, मुलं व मुली यांनी नोकरीसाठी ॲप्लिकेशन्स वगैरे सबमिट केले। लीलाई ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे काजल मॅडमनी या कार्यक्रमाचं आयोजन संभाजी चौक शाखेमध्ये करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमासाठी नागरिकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दल नागरिक आणि संभाजी चौक शाखा यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार।
यहाँ पर 100 जितनी युवक युवतियाँ आने की आशंका है पूरी। अभी तक 40-50 स्टूडेंट्स आ चुके हैं, जिसमें से ऑलमोस्ट 30 जन को हमने जॉब प्रोवाइड किया है। मेरा जो ऑर्गेनाइजेशन है इसमें हमारे पास काफ़ी सारी कंपनीज़ है, जैसे बैंकिंग है, रिटेल है, ITS है, BPO सेक्टर्स है, कॉलिंग के जॉब्स है, जिसमें हम लोग युवक युवतियों को जॉब्स प्रोवाइड करते हैं, उनको डायरेक्ट जॉब्स भी दिलाते हैं। बट अगर कोई युवक युवती जैसे रिजेक्ट हो जाती है इंटरव्यूज़ में, तो उनका थोड़ा सा ये कॉन्फिडेंस कम हो जाता है। तो इसके लिए हम लोग क्या करते हैं, यहाँ पर हम लोग ट्रेनिंग देते हैं। हमारे यहाँ 2 महीने का ट्रेनिंग भी प्रोवाइड होता है, जो टोटली फ्री है, यानी कोई कंसल्टेंसी नहीं है। ये हमारा NGO है और उसमें हम लोग उनको जॉब्स प्रोवाइड करते हैं और उसके बाद ट्रेनिंग देने के बाद इमीडिएटली उनको वो कंपनीज़ में हायर किया जाता है। हमने 40 स्टूडेंट्स को शॉर्टलिस्ट किया है यहाँ से। उसमें अलग अलग है, जैसे रिटेल्स के लिए है और बैंकिंग फाइनेंस के लिए है, एंड ITS है। ITS मीन्स कॉल सेंटर्स और BPO के जॉब्स होते हैं, बैक ऑफिस के। ये पूरा टोटली फ्री ऑफ कॉस्ट है, इसमें कोई चार्जेस वगैरह नहीं लेते हैं। अंबरनाथ पारलेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज। इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।